मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्मचा अर्थसंकल्प आज सादर झालेला आहे। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हा अर्थसंकल्प सादर केला आणि त्यामध्ये सगळ्यात मोठी घोषणा झाली ती म्हणजे 12 लाखापर्यंतचं उत्पन्न यापुढे करमुक्त असणार आहे। तुम्ही महिन्याला 1 लाख किंवा त्याच्या आतमधली रक्कम कमवत असाल तर यापुढे तुम्हाला 1ही रुपया टॅक्स भरावा लागणार नाही। मग आता तुम्ही म्हणाल जर असं होतं तर आमच्या टीव्ही स्क्रीनवर किंवा आम्ही जिथे हे बघत होतो बजेट तर तिथे हे आकडे कशाचे यायला लागले, मग हे पर्सेंटेज आम्हाला भरायचे आहे का? तर याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे, तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आता लक्षात घ्या, जी कर प्रणाली आहे त्यानुसार 12,80,000 जर तुमचं उत्पन्न असेल तर तुम्हाला 1 रुपयाही टॅक्स भरावा लागणार नाही। तर आधी आपण आकडे बघूया आणि मग त्या माध्यमातून समजून घेऊया। 4 लाखापर्यंत तुमचं उत्पन्न असेल तर तुम्हाला कर नाही। 4 ते 8 लाख उत्पन्न असेल तर 5% कर भरावा लागेल। 8 लाख ते 12 लाख असेल तर 10% कर भरावा लागेल। 12 लाख ते 15 लाख असेल तर 15% कर भरावा लागेल। 15 लाख ते 20 लाखांच्या दरम्यान तुमचं वार्षिक उत्पन्न असेल तर तुम्हाला 20% कर भरावा लागेल आणि 20 लाख ते 24 लाखांपर्यंतचं तुमचं उत्पन्न असेल तर तुम्हाला 25% कर भरावा लागेल आणि 24 लाखांच्या पुढे 30% कर जो आहे तो तुम्हाला भरावा लागणार आहे। आता हे आकडे कशासाठी? तुम्ही म्हणाल की जर आम्हाला 12 लाखापर्यंतचं आमचं उत्पन्न आहे तर हे आकडे कशासाठी? तर आता समजून घ्या। जर तुमचं उत्पन्न 12 लाखापेक्षा जास्त म्हणजे 13 लाख असेल तर तुम्हाला वरच्या रकमेवरती पण कर भरावा लागणार आहे। उदाहरणार्थ समजा एका व्यक्तीचं उत्पन्न हे 12 लाख रुपयापेक्षा जास्त म्हणजे 13 लाख आहे, त्याचं वार्षिक उत्पन्न 13 लाख आहे, तर 4 लाख ते 8 लाखामधले जे 5% आहेत ते त्याला भरावे लागतील। म्हणजेच पहिल्या 4 लाखावर त्याच्या उत्पन्नाच्या त्याला सूट मिळेल आणि मग 5, 6, 7, 8 हे जे 4 लाख आहेत त्याच्या उत्पन्नातले त्याच्या त्याला 5% कर भरावा लागेल। म्हणजे 4 लाखाचे 5% होतात 20,000। त्याच्या पुढच्या 8 लाख ते 12 लाखावरती त्याला 10% कर भरावा लागेल म्हणजे त्या 4 लाखावरती होतात 40,000 आणि त्याच्या पुढे त्याचं 13 लाख आहे म्हणजे 1 लाखाचं उत्पन्न आहे त्याच्यावरती त्याला 15% म्हणजे 15,000 रुपये कर भरावा लागेल। त्यामुळे 20,000 अधिक 40,000 अधिक 15,000 असा एकूण मिळून त्याचा जो कर असणार आहे तो असणार आहे 75,000। त्यामुळे अशा पद्धतीची कर प्रणाली असणार आहे। त्यामुळे तुमचं उत्पन्न 12 पेक्षा जास्त असेल तर मागच्या स्लॅब्सवरती सुद्धा तुम्हाला कर भरावा लागणार आहे आणि म्हणूनच हे आकडे येत आहेत। मात्र 12च्या आत असेल किंवा 12,80,000 पर्यंत असेल तर मात्र तुम्हाला कुठलाही कर भरावा लागणार नाही। मला खात्री आहे या व्हिडिओतनं तुम्हाला जी माहिती हवी होती आणि जे कन्फ्युजन होतं ते दूर झालं असेल। इंटरेस्टिंग माहिती मिळवण्यासाठी सकाळला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।